नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद भरती 2023 मधील विद्यार्थी मित्रांनो, कागदपत्र पडताळणीसाठी दोन जिल्हा परिषदेच्या दोन झेडपीच्या याद्या आलेल्या आहे। त्यापैकी एक आहे रत्नागिरी जिल्हा परिषद मधून आलेली आहे आणि ती आहे जिल्हा परिषद रत्नागिरी पदभरती 2023 आरोग्यसेवक 50% 52 पदासाठी कागदपत्र पडताळणीसाठी तात्पुरती अंतरिम निवड सूची। अंतरिम म्हणजेच तात्पुरती, ठीक आहे। आणि या झेडपीमध्ये सर्वचे सर्व विद्यार्थी जे पास झालेले होते 90 किंवा 90पेक्षा जास्त मार्क घेणारे सर्वचे सर्व 163चे 163 उमेदवार हे कागदपत्रासाठी बोलवण्यात आलेले आहेत। त्यानंतर पुढील झेडपी बघूया। पुढील जी यादी आलेली आहे कागदपत्र तपासणीसाठी पडताळणीसाठी ती आहे ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद अकोला सरळ सेवा भरती 2023 कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठी आलेली आहे। तात्पुरती प्रारूप निवड यादी ही सुद्धा तात्पुरती निवड यादी आहे आणि इथे एकूण पद प्रत्येक पदानुसार तुमची निवड यादीसुद्धा दिलेली आहे आणि प्रतीक्षा यादीसुद्धा दिलेली आहे, ठीक आहे। तर यामध्ये जर आपण बघायला गेलो तर खुलामध्ये 158वर कट ऑफ गेलेला आहे। त्यानंतर खुला महिला 168 मार्कवर गेलेला आहे। त्यानंतर खुला माजी सैनिक 98 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे। तर यामध्ये पुढील बघा, आर्थिक दुर्बल घटक म्हणजे EWS 146वर गेलेला आहे सर्वसाधारण। महिलांचा कट ऑफ गेलेला आहे यामध्ये, अंशकालीन पदवीधर 92 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे। त्यानंतर आहे निवड महिलांची EWS 124वर गेलेला आहे। आर्थिक दुर्बल घटक माजी सैनिक उमेदवार उपलब्ध नाही आहे। त्यानंतर पुढील कास्ट आहे OBC 2 जागा आहे, सर्वसाधारण 152वर कट ऑफ गेलेला आहे। त्यानंतर पुढे जर बघितलं आपण तर OBC महिला कट ऑफ गेला 138 मार्कवर महिलांचा। त्यानंतर पुढील कास्ट बघूया, अनुसूचित जाती 1+1 म्हणजे 2 जागा, सर्वसाधारण 136वर गेलेला आहे। त्यानंतर बघा, तात्पुरती निवड यादी ही अनुसूचित जातीमधील 98 मार्कवर माजी सैनिक गेलेला आहे कट ऑफ। त्यानंतर बघा, अनुसूचित जाती महिलांचा कट ऑफ गेला 138 मार्कवर महिलांचा। त्यानंतर पुढे जर आपण बघायला गेलो, विजय सर्वसाधारण 126 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे। त्यानंतर पुढील काय जर आपण बघायला गेलो तर भटक्या जमाती ब महिला कट ऑफ गेला 150 मार्कवर। आणि त्यानंतर पुढे जर आपण बघायला गेलो तर भटक्या जमाती ब सर्वसाधारण 144 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे। त्यानंतर पुढील कास्ट आहे भटक्या जमाती क महिला 150 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे। आणि दिव्यांग एक जागा होती 122वर कट ऑफ गेलेला आहे। त्यानंतर प्रतीक्षा यादी दिली आहे। तर अशा प्रकारे ही यादी लागलेली आहे। अपडेटमध्ये राहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो। झेडपीची कोणतीही अपडेट असो किंवा कोणतीही सरळ सेवेची असो, आपण सर्वात आधी तुम्हाला अपडेट देत असतो। त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि ह्या याद्या तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहेत।